हे का माई, तू अशी का बसलीस? का काही काम होतं का तुझं? नाही काय, मी आपलं असंच सहज विचारलं. मनवा तुझ्या बरोबर माहेरी गेली होती ना, आली का ती? आणि जाताना राजवीरला सांगितलं होतं ना, नाही तर आपल्या घरात वेगळंच महाभारत व्हायचं. नाहीतरी काय बोलतोय, आली ती माझ्या बरोबर. अच्छा, मला वाटलं तिकडेच राहिली की काय. घरात असं वातावरण असताना तिला राहावंसं वाटेल का तिकडे? हा, तेही बरोबरच आहे. पण मग आहे कुठे ती? राजवीरला बोलवायला गेले. राजवीरला बोलवायला? हो, माझं काम होतं त्याच्याशी, थोडं बोलायचं होतं. माही, असं का केलंस तू? म्हणजे नाही, तिला राजवीरकडे एकटीला का पाठवलंस? का, काय झालं? राजवीर किती चिडला होता माहिती. आता त्या रागाच्या भरात त्यांनी तिच्यावर हात उगारला तर. मोहन, उगाच मनात येईल ते बोलू नकोस. राजवीरला मी ओळखते, तो असं काही करणार नाही. माही, खूप चिडला होता राजवीर मगाशी. हो, मला खात्री आहे मनवाचं ऐकेल आणि येईल तो खाली. मी आपली शंका बोलून दाखवली. बाकी बघ काय ते. राजवीर, तुम्ही आज लवकर आलात ऑफिसवरून? काम लवकर संपलं म्हणून आलो. मला वाटलं होतं ऑफिसमधून लवकर आलो तर तुमच्याची कॉफी मिळेल, पण तुम्ही माहेरी गेला होता. काय बोलतोय मी? मग भेटलात कर्ण साहेबांना? काय म्हणाले ते? त्यांना खूप काळजी वाटत होती माझी. का? काळजी करण्यासारखं काय होतं? गेले काही दिवस जे काही चाललंय काय चाललंय? हेच छोटे मोठे वाद, त्यामुळे. मग तुम्ही काय म्हणाला? नाही, काही नाही. मी त्यांना सांगितलं की काळजी करण्यासारखं काही नाही आहे. मी खूप सुखात आहे म्हणून. आणि तुम्हाला त्यांची काळजी वाटत होती त्याचं काय? गेलं आता टेन्शन. नक्की दिसतंय चेहऱ्यावर. एक विचारू? तुम्ही रागावला नाही आहात माझ्यावर? तुम्हाला काय वाटतं? मला काही कळत नाहीये म्हणून विचारलं. तुम्ही ओळखत नाही का मला? नाही, तसं नाही. मग कसं आहे? नाही रागावलात ना तुम्ही? माही, अजून आले नाही दोघं? दिसतायत का तुला दोघं? अगं नाही, पण बराच वेळ झाला ना म्हणून विचारलं तुला. अरे पण तू काय एवढी चौकशी करतोयस? आई, तू पाहिलं नाहीस राजवीर किती चिडला होता म्हणून असं बोलतेस. अरे पण तू आता मनवाला समजून घेईल, मला खात्री आहे. मला सांग, समजून घेईल तर मग अजून इतका वेळ का लागतोय? आता गप्पा मारत बसले असतील दोघं. नाही माही, मला ना वेगळीच शंका येते. मोहन, हे बघ, तू उगाच भलत्या शंका काढू नकोस. उगाच? मला सांग माई, इतका वेळ तू इथेस, तुला त्यांच्या बोलण्याचा खिदळण्याचा काही कसला तरी आवाज आला नाही ना? मग काही वेगळं तर घडलं नसेल ना? मोहन, काहीतरी अभद्रासारखं बोलू नकोस. आणि मला काळजी वाटते म्हणून मी बोलतोय, तर तू मलाच ओरड. त्याला काय अर्थ आहे?
मला वाटलं म्हणून मी बोललो माई. आज त्या दोघांच्यात चांगलं झालं तर मला आनंदच होणार आहे ना. फक्त इतका वेळ का लागतोय म्हणून बोललो. असं असेल तर मीच बघून येते त्यांना काय वेळ लागतोय ते. तुम्ही बसा, मी पानवाड्याला घेते. ठीक आहे, लवकर वाढा, भूक लागली खूप. हो 5 मिनिट आलेच नाही. मनवा, सगळं ठीक आहे ना? हो माई आलेच. बघ मोहन, मी म्हटलं नव्हतं का सगळं ठीक होईल म्हणून. राजवीर आणि मनवामध्ये एवढं आलबेल कसं? राजवीर एवढा चिडला होता आणि आता मनवा सोबत इतक्या चांगल्या मूड मध्ये कसा काय बोलेल? जेवढं मी राजवीरला ओळखतो त्याप्रमाणे घडल्या प्रकारामुळे तर त्याने मनवाला धक्के मारून घरातून हाकलवून द्यायला हवं होतं. नाही, काहीतरी गडबड आहे. बाबा प्लीज तुम्ही राजवीर बद्दल गैरसमज नका करून घेऊ. तुम्ही समजताय तसं नाहीये. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि त्यामुळे ते कधीतरी असं वागतात. हॅलो, बाबा राजवीर म्हणाले की मनू, माईंनी बोलवलंय. मी आहे आतमध्ये. बाबा, ताईचा काही फोन मेसेज आला का पोचल्याचा? नाही रे, अजून पोहोचली नसेल ती. हायवेला ट्रॅफिक असतं ना. कसला विचार करताय बाबा? नाही, काय नाही. तर मला सांग, तुझं काम कसं चालू आहे? चांगलं चाललंय. आणि ती तुझी पार्टनर सुष्मिता, ती काय म्हणते? ते पण ठीक आहे. काय हो, जेवायचं नाहीये का? हो. काय झालं? अजून काळजी वाटते का मनूची? बाबा, खरं तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तशी आज ती खुश दिसत होती. पण बरं झालं ना आज ताईकडे आली. का आता का? आधी खूप भांडलास ना तिच्याशी? आई मी नाही, तीच भांडली माझ्याशी. काही नाही, ती बिचारी काही भांडली नाही. तुझी सतत चिडचिड चालू होती. आता परत जर का तिच्याशी भांडलास ना तर फटकेच देईन तुला. आई कमी काय लहान आहे का? फटके काय? हा, खूप मोठा झालायस तरी सुद्धा आईचे फटके खायचे. पण ताई आज इथे आली, खूप बरं वाटलं. माई तिला एवढं सांगत होत्या इथे थांब थांब थांब, पण ती थांबायलाच तयार नाही. आपल्या ताईचं ना काहीतरी जगावेगळंच असतं. इतर मुलींना माहेरी राहायला कधी मिळतं याची वाट बघत असतात त्या, आणि आपल्या ताईला इथे राहायला मिळतं तर तिला तिकडे राहायचं असतं. याचा अर्थ तुझी ताई तिच्या संसारात रमलीये. हो, पण तिने इथे आज थांबायला हवं होतं की नाही? अरे तिची काहीतरी कामं असतील घरात. असो, बरं चल, मला खूप भूक लागली, तू जेवायला वाढ. चला तू. काय हो? काय झालं? मनूचाच विचार करतोय. का? ती म्हणाली ना सगळं काही ठीक आहे म्हणून. ती तसं म्हणत असली तरी तिला आज काहीतरी सांगायचं होतं, पण ते तिला सांगता नाही आलं. मला नाही वाटत तसं काही असेल. विश्वास ठेव माझ्या. तिला माझ्याशी बोलायचं होतं, पण नाही सांगता आलं तिला. मग तुम्ही विचारलत का तिला काय झालं म्हणून? नाही विचारू शकलो. का? मध्येच राजवीरचा फोन आला.
पण ती अस्वस्थ झाली. त्यानंतर तू तिला हाक मारलीस की माईंनी तिला बोलवलंय म्हणून. मग ती जायची घाई करायला लागली. पण तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं एवढं नक्की. राजवीर झोपला नाही असून? हे झोप तर आली आहे, पण तुमची वाट बघत होतो. झोपायचं ना. सांगितलं ना तुमची वाट बघत होतो. आपण वाट कशाला बघायची? झोप आली की झोपून घ्यायचं. मला वाटलं होतं तुम्ही माझ्यासाठी अंगाई म्हणाल आणि झोपवाल मला, पण ते काही नशिबात नाही माझ्या. त्यामुळे आता तसाच झोपतो. राजवीर राजवीर थँक्यू. कशासाठी? आज तुम्ही माझ्यावरती चिडला नाहीत ना, म्हणून थँक्यू. म्हणजे रोज रागवतो असं म्हणणं आहे का तुमचं? तसं नाही, पण मला खूप टेन्शन आलं होतं. मी तुम्हाला न विचारता घरी गेले. मला वाटलं तुम्ही खूप रागवाल, माझ्यावर चिडाल, पण तुम्ही एकदम छान वागलात, मला समजून घेतलात, म्हणून थँक्यू. खूप वेळ नाही चिडतायत मला तुमच्यावर. हा, पण कधी कधी थोडं चिडताना ते पण नका चिडत जाऊ. ओके. एक विचारू? तुम्ही नक्की रागावला नाही आहात ना माझ्यावर? की मला वाईट वाटेल म्हणून काही बोलला नाहीत? डाऊट आहे का तुम्हाला? तसं नाही, मग कसं? सहज विचारते. सिरियस काय होत आहे? मी त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगितलं, कधी कधी होते माझी चिडचिड, कारण खूप काळजी वाटते तुमची. तुम्हाला माहितीये, प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा जोडीदार तिच्या वडिलांसारखा असावा. म्हणजे स्वभावाने नाही, पण तिचे वडील तिच्यावर जेवढं प्रेम करतात, जितकी काळजी घेतात, तेवढीच काळजी, तेवढंच प्रेम तिच्या जोडीदाराने पण करावं. आणि तुम्ही अगदी तसेच आहात. बाबा माझ्यावर जेवढं प्रेम करतात, माझी जेवढी काळजी घेतात, तेवढंच प्रेम तुम्ही माझ्यावर करता. चुकताय तुम्ही. म्हणजे तुमच्या बाबांपेक्षा माझं तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे, आणि तुम्ही म्हणत असाल तर कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे मी. काही काय बोलताय? प्रेम कधी सिद्ध करायचं असतं का? नाही करत का? मला नाही वाटत असं. मुळात प्रेम सिद्ध करायची गरज नसते. ते आपल्या वागण्यातनं, आपल्या बोलण्यातनं आपोआप दिसतं. आणि तुम्हाला तर प्रेम सिद्ध करायची अजिबात गरज नाही. बरं, तुम्ही आता झोपा. उद्या ऑफिसला जायचंय ना, उशीर होईल. तुम्ही काही म्हणा म्हणा, पण माझ्यापेक्षा जास्त प्रेम कधीच कोणीच तुमच्यावर करू शकत नाही, आणि मी हे सिद्ध करून दाखवेन. हे बघ ना कसे टेन्शन मध्ये बसलेत, काही बोलतच नाहीयेत. बाबा, काय झालं तिकडे? राजवीर जिजूंबद्दल ताई काही बोलली का? हो, काय म्हणाल? राजवीरला तिची खूप काळजी वाटते. तिचा अपमान झालेला त्यांना सहन झाला नाही, म्हणून तिला ते माहेरी पाठवत नव्हते. बघितलं, याचा अर्थ राजवीरचं आपल्या मनूवर खूप प्रेम आहे. नाही आरती, मला असं वाटतं अजून राजवीरला आपण नीट ओळखू शकलो नाही. म्हणजे आरती, आपली मनू अशी नाहीये. एखादी गोष्ट चुकीची वाटली तर ती गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीये, पण यावेळेला ती दाखवत नसली ना तरी ती खूप घाबरलेली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे
तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं सुद्धा होतं. मला नाही वाटत असं काहीतरी असेल. तसं नसावं हीच माझी इच्छा आहे. पण मला पडलेल्या प्रश्नांची काही केल्या उत्तरं मिळत नाही, याचीच काळजी वाटते. बरं, मग या व्यतिरिक्त तुमचं आणखीन काही बोलणं झालं का तिच्याशी? काय नाही, एवढंच बोलणं झालं आमचं. असं कसं एवढंच बोलणं झालं? अगं मी सांगितलं ना, त्यानंतर राजवीरचा फोन आला, नंतर काही बोलता नाही आलं. त्यानंतर ती खूप घाबरल्यासारखी वाटली. बाबा, ताई म्हणाली की राजवीर जिजूंना तिची काळजी वाटते. पण मग त्यांचा फोन आल्यावर ती घाबरली का? मी सुद्धा तोच विचार करतो. आता नका ना असले विचार करत बसू. ती म्हणाली ना सगळं काही व्यवस्थित आहे, मग आता कसली काळजी करताय तुम्ही? मला तर काहीच कळत नाही. जाऊ दे, मी जाऊन झोपतो. तुम्ही पण झोपा लवकर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अहो, काय एवढं टेन्शन घेताय तुम्ही? टेन्शन नाही का, पण एक गोष्ट मनुष्य बोलायची राहिली. आता काय? त्या निवृत्ती गाडेचा मुलगा आणि राजवीर मला एके ठिकाणी काहीतरी बोलताना दिसले. भेटले असतील, असेल त्यांचं काहीतरी काम. नाही, मनूला विचारणारच आहे मी. आरती, मला माझा फोन आणून देतेस? आता नका फोन करू, आता खूप उशीर झालाय. उद्या सकाळी करा फोन. ठीक. जा, तुम्ही जाऊन पडा जा, मी आवरून येते. बर. मला माहिती आहे राजवीर, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. फक्त आपल्या प्रेमाला कोणाची दृष्ट नको लागायला. हॅलो. हा बाबा. गुड मॉर्निंग मनू. गुड मॉर्निंग. मनू, तुला एवढा सकाळी फोन केला, काळजी वाटत होती तुझी. झोपमोड वगैरे केली नाही ना तुझी? नाही नाही, मी मगाशी सुटले आणि तसंही मी तुम्हाला फोन करणारच होते. मनू, सगळं ठीक आहे ना तिथे? असं का विचारताय? मनू मला सांग, तू इकडे आलीस म्हणून राजवीर चिडले नाही ना तुझ्यावर? नाही बाबा, राजवीर अजिबात नाही चिडले. म्हणजे मला पण वाटलं होतं की ते चिडतील, पण त्यांनी मला एका शब्दानेही नाही विचारलं की मला न विचारता का गेला. एकदम व्यवस्थित बोलले. हॅलो बाबा. हा बेटा बोल. काय झालं, तुम्ही खूप टेन्शन घेतलं का? मनू, काळजी वाटते का तुझी म्हणून? बाबा, काळजी करण्यासारखं काही नाही, सगळं नीट आहे. बर, ठीक आहे. फक्त ठीक आहे नाही, तुम्ही म्हणा की एवढी काळजी नाही करणार. बर, नाही करणार काळजी. बरं मनू, मला एक सांग, राजवीर निवृत्ती गाडेच्या मुलाला कसं ओळखतो? निवृत्ती गाडे? कोण निवृत्ती गाडे बाबा? मला नाव ओळखीचं वाटतंय. नाही ग, काय नाही. काय झालं बाबा, सांगा ना, तुम्ही का विचारलं? मी राजवीरला निवृत्ती गाडेच्या मुलाशी बोलताना बघितलं म्हणून विचारलं. तुम्हाला हवं असेल तर मग मी यांना विचारते. नाही नाही, नको. मी सहजच विचारलं, कदाचित कामामुळे ओळख असेल त्यांची. हा, तसं असू शकतं. पण राहू दे, तू आता नको बोलूस त्यांच्याशी. बरं, ठीक. ठेव मग. हम्म.
काळजी घे. बाबा, मी तुम्हाला म्हणाले ना, काळजीसारखं काही नाहीये. हो हो ठेवू मग? हो. बाय. बाय. निवृत्ती गाड्याचा मुलगा.